नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमचंद्र पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतोय. आज आपण गणित आणि बुद्धिमत्ता या दोघं विषयांमधले स्पेसिफिकली आपण बुद्धिमत्तेचे काही क्वेश्चन आपण आज बघणार आहोत. तर एक 30 ते 35 क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला चर्चा त्या ठिकाणी करायची आहे. तर प्रश्न तुमच्या समोर आहेत. तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. एका वेळेस मी 2-2 क्वेश्चन आपल्याला दिलेले आहेत. चला, पहिला प्रश्न आपल्या समोर आलाय. प्रश्न आहे की 2 प्रश्न एका वेळेस मी तुमच्या समोर देतो. हे 2 प्रश्न आपल्या समोर आलेले आहेत. खालील विधाने काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे चिन्ह पर्यायातून निश्चित करा. आता बघा, अशा प्रकारचा प्रश्न सॉल्व्ह करत असताना पर्यायांची मदत घेणं फार गरजेचं आहे. ओके, तर एक एक पर्याय वापरून बघा. एक एक पर्याय वापरून बघा म्हणजे कसं, समजा मी पहिला पर्याय जर त्याच्यामध्ये टाकला, तर पहिला पर्याय टाकला तर काय होईल बघा, 6 अधिक 3 अधिक 4 अधिक 9. आता याची किंमत 23 येते का? 6 आणि 3 9, 9 आणि 4 13, 13 आणि 3 13 आणि 9 किती होतात? 22. म्हणजे हा काम करत नाही. तर अशा पद्धतीने दुसरा पर्याय टाकून बघा, तिसरा पर्याय टाकून बघा, कोणत्या पर्यायाने तुमचं समीकरण बरोबर होतंय. ओके, पेपर पेन्सिलचा वापर करा. चला, प्रत्येकाने प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. थोडासा वेळ लागला तरी चालेल. थोडासा वेळ लागला तरी चालेल. दुसरा जर पर्याय जर मी वापरला तर 6 गुणिला 3 वजा 4 अधिक 9. सो 6 त्रिक 18, 18 वजा 4 14, 14 आणि 9 किती होतील? 14 आणि 9 किती होतात? 23. म्हणजे आपल्याला दुसऱ्या पर्यायाने आपल्याला हे उत्तर मिळून जाणार आहे. म्हणून तुमचं उत्तर प्रश्न क्रमांक 1 चं असणार आहे 2. पर्याय क्रमांक 2. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न लिहून घ्या बघा. खूप सुंदर प्रश्न आहे ते. अशा पद्धतीची डिफिकल्टी लेवल जर तुम्ही करत राहिले तर निश्चित आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये अपेक्षित यश मिळणार आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रत्येक तासाला घड्याळीत त्यावेळेस जितके वाजले तितके टोल पडतात. म्हणजे 1 वाजला असेल तर 1 टोल, 2 वाजला असेल तर 2 टोल, 3 वाजला असेल तर 3 टोल, 4 वाजले असतील तर 4 टोल. अशा प्रकारे आपल्याला 24 तासामध्ये एकूण किती टोल पडतील असं आपल्याला विचारलंय. आता बघा, टोल पडणारी जर घड्याळ असेल तर ही 12 तासांची घड्याळ आहे. ही 12 तासांची घड्याळ आहे. मग 24 तासांमध्ये या ठिकाणी 12 तासांपर्यंतचे टोल किती होतात ते बघा. म्हणजे बघा, 1 वाजता 1 टोल पडेल, अधिक 2 वाजता 2 टोल, अधिक 3 वाजता 3 टोल, 4 वाजता 4 टोल, 5 वाजता 5 टोल, डॉट 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 12 वाजता 12 टोल. तर ह्या पहिल्या क्रमवार 12 नैसर्गिक संख्यांची सरासरी झाली. सरासरी नाही, बेरीज झाली. आणि याच्यासाठी मागच्या आपल्या डिस्कशन्स मध्ये बऱ्याच वेळेस या ठिकाणी सूत्र आलेलं आहे बघा, की पहिल्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज, पहिल्या n क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज कोणत्या सूत्राने काढली जाते बघा? n कंसामध्ये n अधिक 1 भागीला 2. आता आपल्याला इथं 12 तासांमध्ये किती टोल पडतील त्याच्यासाठी n ची किंमत 12 टाका. सो 12 गुणिला 13 भागीला 2. सो हे 78 येतील. म्हणजे 12 तासात 78, 24 तासात म्हणजे याची दुप्पट करा. म्हणजे एकूण 24 तासामध्ये किती टोल बनणार आहेत? 156 टोल पडतील. म्हणून तुमचं उत्तराचा पर्याय क्रमांक 2. प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजलं असेल तर पटकन चॅट बॉक्स मध्ये यस म्हणा. चला, काल देखील मी तुम्हाला बोललो होतो की आपल्याला सूत्र पाठ करावे लागतील. प्रत्येक सेशन मध्ये कोणत्या ना कोणत्या उदाहरणामध्ये आपण एखादं सूत्र वापरतोय.
तर ते सूत्राची व्यवस्थित नोंद घ्या. प्रश्न क्रमांक 3 आपल्याला करायचा आहे. चला प्रश्न क्रमांक 3 करा सर्वांनी. प्रश्न क्रमांक 3 आणि बघा 2 प्रश्न मी तुमच्या समोर ठेवतो आता. प्रश्न क्रमांक 3, 4 आणि 5. हा, हे 3 क्वेश्चन तुमच्या समोर आहेत. एक 3 मिनिटाचा वेळ मी तुम्हाला सर्वांना देतोय आणि मग आपण त्या ठिकाणी सॉल्व्ह करायला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक 3 मध्ये आपल्याला स्टारची किंमत शोधायची आहे. प्रश्न क्रमांक 4 मध्ये रामला किती वेळ लागतोय ते शोधायचंय. आणि प्रश्न क्रमांक 5 मध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या तुम्हाला शोधायची आहे. जे पण तुमचे उत्तर येतील आणि तुम्ही लिहित पण राहा. बघा प्रत्येक प्रश्न आपल्याला या ठिकाणी वेगळ्या डिफिकल्टी लेवलची परिचय आपला होणार आहे. चला प्रश्न क्रमांक 3 जर आपण बघितला तर हा चौरस गुणिला वर्तुळ याची किंमत आहे 20 येते. पुढे हा वर्तुळ गुणिला त्रिकोण याची किंमत किती येते 32 येते. तर थोडं बघा हा 20 पण 4चा गुणक आहे, हा पण 4चा गुणक आहे. तर मी 4 ठेवला आणि हा जर 4 ठेवला तर इथं 4 पंचे 20 होतील आणि इथं 4 8 32 होतील. मग त्रिकोण जर मी 8 इथं ठेवला आणि हा चौकोन इथं 5 आहे तर 8 पंचे 40. म्हणजे तुम्ही जे ऍझम्पशन केलं होतं ते बरोबर आहे. मग आता बघा या ठिकाणी त्रिकोणाची किंमत जर 8 आहे तर ह्या चांदणीची किंमत काय यायला पाहिजे 9 यायला पाहिजे. 9 8 72. म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. सो प्रश्न क्रमांक 3चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. हे उत्तर आहे त्याचं पर्याय क्रमांक 1. पुढचा बघा पुढचा प्रश्न हा सुंदर आहे. रामचा वेग हा दुप्पट आहे. आता बघा वेग जर दुप्पट असेल तर त्याला लागणारा वेळ हा निमपट होऊन जाईल. वेळ निमपट होतो, लक्षात घ्या. हा, तुम्ही विचार करून बघा. जर वेग वाढवला तर तुम्हाला लागणारा वेळ कमी होणार आहे. आता रामचा वेग अखिलच्या दुप्पट आहे. अखिलचा वेग अक्षयच्या तिप्पट आहे. अक्षयला 1 तास 18 मिनिटं कापलेल्या अंतराच्या दुप्पट अंतरासाठी रामला किती वेळ लागेल. आता पहिल्यांदा आपण काढून घेऊ. बघा अक्षयला किती वेळ लागतोय. अक्षयला 1 तास 78 मिनिट, 1 तास 18 मिनिटं म्हणजे 78 मिनिट. लक्षात घ्या 1 तास म्हणजे किती मिनिट. 1 तास म्हणजे 60 मिनिटं. 1 तास म्हणजे काय होतं विद्यार्थी मित्रांनो 60 मिनिटं होतात. म्हणजे अक्षयला एक विशिष्ट अंतर कापण्यासाठी 78 लागतात. तर अखिलला किती लागणार आहे. अखिलचा वेग त्याच्यापेक्षा काय तुमचा तिप्पट आहे. म्हणजे त्याला 1/3 वेळ लागणार आहे. म्हणजे याच्या 1/3 म्हणजे अखिलला फक्त 26 मिनिटं लागतील. आता रामचा वेग हा अखिलच्या दुप्पट आहे. म्हणजे अखिलला जर 26 मिनिटं लागत असतील तर रामला 13 मिनिटं लागतील. रामला 13 मिनिटं लागतील. हे तुम्हाला समजलं असेल तर लक्षात घ्या. आता अंतर तेवढंच नाही कापायचं, अंतर दुप्पट कापायचंय. सो अंतर दुप्पट झालं तर वेळ पण दुप्पट होईल.
म्हणजे रामला ते अंतराच्या दुप्पट अंतर कापण्यासाठी 13च्या दुप्पट म्हणजे किती 26 मिनिटे लागतील. म्हणून तुमचं या प्रश्नाचं उत्तर प्रश्न क्रमांक 4चं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. सॉरी, पर्याय क्रमांक 2. चेक करा. आता बघा, जर पुढचा 5वा प्रश्न जर तुम्ही बघितला तर हा सोपा आहे बघा. 8ला एकाने वाढवलं तर 9 झाला, 6ला एकाने वाढवलं तर 7 झाला, 4ला एकाने वाढवलं 5, 5ला एकाने वाढवलं 6, 6ला एकाने वाढवलं 7, 4ला एकाने वाढवलं 5. आता ज्यांनी हा लॉजिक शोधलं नसेल त्यांना हे खूपच आता सोपं वाटेल, की अरे माझ्या लक्षात का नाही आलं, हा विचार तुमच्या मनात येईल. सो 7चा पुढचा एक 8 आणि 8च्या पुढचा एक 9, म्हणजे तुमचं उत्तर 89 असणार आहे. सो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. तुमचं तिघं उत्तर बरोबर आले असतील तर चॅट बॉक्स मध्ये I3 टाका. 2 बरोबर असेल तर I2 टाका. ओके, चला आता पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी मी पुढचे प्रश्न तुम्हाला देतोय बघा. आज थोडी वेगळी पद्धत आपण आपल्या आजच्या सेशन साठी वापरतोय. 3-3 प्रश्न मी तुमच्या समोर देतोय. 3 प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला वेळ देतोय. चला, 3 मिनिटाचा वेळ पुन्हा मी तुम्हाला ह्या प्रश्नासाठी दिलाय. प्रश्न जमला नाही तरी चालेल, पण प्रश्न लिहून घ्या. कॅलेंडर वरचा प्रश्न आपण काल देखील सॉल्व्ह केला होता. काल देखील आपण कॅलेंडर वरचा प्रश्न सॉल्व्ह केला होता. महात्मा गांधी स्मृती दिन कधी असतो हे लक्षात घ्या.
महात्मा गांधी स्मृती दिन चला, आशा करतो की तुमचं हे झालं असेल. तर बघा, महात्मा गांधी स्मृती दिन हा 30 जानेवारीला येतो. आता 30 जानेवारीला सोमवार होता असं म्हणतोय. 2012 आहे, लक्षात घ्या. 2012 हे कसं वर्ष आहे? हे लीप वर्ष आहे. आणि लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना हा 29चा असतो. हा, म्हणजे जानेवारी महिन्यात किती दिवस बाकी आहे? आता बघा, 1 दिवस बाकी आहे. ओके. फेब्रुवारी मधले किती दिवस? 29 दिवस. आणि मार्च मध्ये किती? 12 दिवस. सो टोटल जर तुम्ही केले तर 42 होतात. 42 दिवस होतात. 42 ला जर 7ने भाग दिला तर पूर्ण भाग जातो. बाकी किती उरते? 0 बाकी उरते. 0 बाकी उरते, म्हणजे 30 जानेवारीचा वार आणि 12 मार्चचा वार काय असेल? सारखाच असेल. तुमचं उत्तर सोमवार असणार आहे. ज्यांचं उत्तर सोमवार आलं असेल त्यांनी यस म्हणा. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. दुसरा हा प्रश्न समान संबंधांवरचा आहे. काल देखील आपण याच्यावरचे प्रश्न केले होते. समान संबंधावरचे प्रश्न केलेले आहेत. म्हणजे हे 2 पहिले पद आहेत, त्यांच्यामध्ये काही विशिष्ट संबंध आहे. आता हा संबंध प्रस्थापित करताना मी नेहमी सांगतो की अल्फाबेट्सला क्रमांक द्या. ओके, बघा, सी चा क्रमांक 3 आहे, ई चा 5 आहे, हा 7 आहे आणि 9 आहे. म्हणजे 2-2 ने वाढतायत. नंतर इकडे जर आपण बघितलं JHFD, जे चा नंबर 10 आहे, एच चा नंबर किती आहे? 8 आहे. नंतर हा 6 आहे आणि 4, 2-2 ने कमी झालेले आहेत. इथं नंबर 2-2 ने कमी होत आहेत. ओके. 9 नंतरचा लगेच घेतलाय 10. 9 नंतरचा लगेच 10 घेतलाय. ओके. आणि ते कमी करत गेलेत. मग आता KMOQ असं असेल तर के चा नंबर आहे 11, हा 13, हा 15, हा 17. 17 नंतरचा लगेच 18. 18 वर काय? तुमचा आर. आता कमी कमी होत जातील. 16, 14 आणि 12. 16 वर आहे पी, 14 वर आहे एन आणि 12 वर आहे एल. म्हणजे RPNL. RPNL. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1. सो ह्या पण प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. खूप सुंदर प्रश्न आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलंय की 26 इंग्रजी अक्षर जे आहेत ते व्यवस्थित पाठ तुमचे झाले पाहिजे. 8वा प्रश्न पुन्हा समान संबंधांवरचा आहे. 6 आणि 49 अशा प्रकारचा प्रश्न आपण केलाय. 6 मध्ये 1 मिळवलं तर किती होतो? 7. आणि 7चा वर्ग जर तुम्ही घेतला, 7चा वर्ग होतो 49. त्याच अनुषंगाने 7 आणि 1 किती होईल? 8. आणि 8चा वर्ग 64 होणार आहे. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असेल. सो 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. चला, चेक करा तुमचे तिघ उत्तर बरोबर आले का. पुरेसा वेळ मी तुम्हाला 3 प्रश्न करण्यासाठी दिलं होतं. समान संबंध आणि कॅलेंडर, दिनदर्शिका याची प्रॅक्टिस तुमची या माध्यमातून होणार आहे. चला, पुढचे 3 प्रश्न मी तुमच्या समोर देतोय.
प्रत्येकाने मला उत्तर देण्याचा प्रयत्न करा. 9, 10 आणि 11. कम ऑन. खालील दिलेल्या संचाचे निरीक्षण करून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. आता हा एक चांगल्या प्रकारचा प्रश्न आहे बघा. थोडासा आउट ऑफ द बॉक्स वाटेल तुम्हाला. आणि लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये पण तुम्ही ही पद्धत वापरा. एखादा प्रश्न तुम्हाला अडला आहे, त्याचं उत्तर शोधायला तुम्हाला वेळ लागतोय, तर खूप जास्त वेळ त्याच्यावर वाया घालवू नका. पुढच्या प्रश्नाला जा. ओके. कारण एका प्रश्नाने आपलं सर्व नुकसान करून घेऊ नका. कारण तो प्रश्न आपला जर जास्त वेळ घेत असेल तर इतर प्रश्नांवर त्याचा परिणाम होतो. लक्षात घ्या. अच्छा, 9, 10 आणि 11. 11चे पर्याय तुम्हाला दिसायला पाहिजे म्हणून मी हे थोडंसं वर केलंय. खालील दिलेल्या संचाचं निरीक्षण करून योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर प्रश्न क्रमांक 9 तुम्हाला जरा अडचणीचा वाटत असेल तर 10 आणि 11 क्रमांकावर विचार करा. 10 आणि 11 क्रमांकाच्या प्रश्नावर विचार करा. तर बघा, करूया आता. हा प्रश्न क्रमांक 9 बघा. या ठिकाणी 968 ची एका अंकामध्ये जर बेरीज केली तर 9 अधिक 6 अधिक 8, तर 9 आणि 6 15, 15 आणि 8 किती होतात? 23. पुन्हा 23च्या दोघं अंकांची जर बेरीज केली 2 अधिक 3, ती किती होते? 5 होते. तर असं लॉजिक आहे बघा त्याच्यामध्ये. पुन्हा इथं बघा, 572चं चेक करा. 572चा 5 अधिक 7 अधिक 2, जर यांची टोटल जर तुम्ही केली तर ती 14 होते. आणि पुन्हा 14च्या अंकांची बेरीज जर केली 1 अधिक 4, ती किती होते? 5 होते. 653चं पण बघा. 653, 6 अधिक 5 11, 11 आणि 3 14. पुन्हा 14च्या अंकांची जर बेरीज केली 1 अधिक 4, ती किती होते? 5 होते. सो आपल्याला आता अशी संख्या निवडायची आहे की ज्याच्या अंकांची बेरीज एका अंकामध्ये 5 होणार आहे. बेरीज जोपर्यंत एक अंकी येत नाही तोपर्यंत ती क्रिया करत राहायची आहे. आता हा जर बघितला, 8 आणि 5 13, 13 आणि 7 किती होतं? 20 होतात. तर 20च्या अंकांची बेरीज केली तर ती 2 येईल, म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर येत नाही. 9 आणि 5 14, 14 आणि 9 23, 23च्या अंकांची बेरीज केली तर 5 होते, म्हणजे तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 यायला पाहिजे. हा थोडा वेगळा आणि काठिण्य पातळी वाटणारा हा प्रश्न असला तरी तुमच्या यादीमध्ये तो राहू द्या. हा, तुमच्या यादीमध्ये राहू द्या. पुढचा प्रश्न बघा. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? बी. बी चा क्रमांक किती आहे? बी चा क्रमांक 2 आहे. आणि 2 मध्ये जर 1 मिळवला तर तो किती होतो? 3. आणि 3चा वर्ग तुम्हाला माहिती आहे, 3चा वर्ग 9. मग त्याच अनुषंगाने एच चा नंबर आहे 8 विद्यार्थी मित्रांनो. 8 मध्ये जर 1 मिळवला तर किती होईल? 9. आणि 9चा वर्ग तुम्हाला घ्यायचा आहे. 9चा वर्ग किती होतो? 81. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. सो 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता या ठिकाणी तुम्हाला हा आकृतीवरचा प्रश्न आहे. तर बघा, पहिल्या वर्तुळामध्ये सर्व बाण तुम्हाला दिसत होते, म्हणजे सर्व या ठिकाणी डायगोनल्स आहेत, दिसत होते. त्याच्यातलं आता ही एक उडाली बघा, ही एक उडाली. नंतर ही दुसरी उडाली.
विसंगत आपल्याला ओळखायची आहे. ओके, तर विसंगत येणारी आकृती ही डी असणार आहे. ही आकृती काय असणार आहे तुमची? डी आकृती ही तुमची विसंगत असणार आहे. ओके, चला, तिघच्या तिघ प्रश्न तुमचे बरोबर आले असतील अशी आशा करतो. पुढच्या 3 प्रश्न या ठिकाणी मी तुम्हाला डिस्प्ले करतोय. 12, 13 आणि 14. 12, 13 आणि 14. चला, असं लक्षात येईल तुमच्या की इंग्रजी अक्षरांवर प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने कसे विचारले जातात याची ओळख तुमची होणार आहे. चला, पुढचा प्रश्न 12 नंबरचा प्रश्न बघा आपल्या समोर आलेला आहे. त्याचं उत्तर बघा काय येणार आहे. हा प्रश्न याच्यावर जर आपण चर्चा केली तर आपल्याला काय म्हटलंय की इतरांपेक्षा वेगळं अक्षर समूह कोणता? तर आता बघा, 26 अक्षर ज्यावेळेस आपण विचारात घेतो, 26 अक्षरांमध्ये विद्यार्थी मित्रांनो 21 हे व्यंजन आहेत. 21 व्यंजन आहेत आणि किती स्वर आहेत? 5 स्वर आहेत. 5 स्वर कुठले कुठले? ए, ई, आय, ओ, यू. तर या गटामध्ये स्वर आहे, या गटात स्वर आहे, या गटात स्वर आहे, पण या गटात स्वर दिसत नाहीये. म्हणून याच्यामधला विसंगत गट हा पर्याय क्रमांक 4 आहे. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय 4. पुढचं बघा, इथं पण आपल्याला विसंगत गट ओळखायचा आहे. विसंगत गट ओळखायचा. आता यांना नंबर्स तुम्ही जर विचार जर तुम्ही केला तर याच्यामध्ये विसंगत गट हा डी येणार आहे, कारण की या डी मध्ये फक्त स्वर वापरलाय. या ठिकाणी स्वर वापरला, इथं कुठेही स्वर तुम्हाला वापरलेला, इथं पण वापरलाय स्वर. अच्छा, मग काहीतरी वेगळं लॉजिक आपल्याला शोधावं लागेल. इथं पण स्वर वापरलेला आहे, यू देखील स्वर आहे. तर आपल्याला बघा, सी, एच, एम. सी चा नंबर 3 आहे, एच चा 8 आहे आणि हा 13 आहे. एच चा 8 आहे, नंतर एम चा 13 आहे आणि हा 18 आहे. म्हणजे बघा, इथून इथली वाढ 5 ची आहे, इथून इथली वाढ 5 ची आहे. 8 5 13, 13 आणि 5 18. इथं किती? 12, 16 आणि 21 आहे बघा. तर इथं वाढ 4 ची आहे आणि इथं 5 ची आहे, पण इथं वाढ 4 ची बघा. डी चा क्रमांक 4 आहे, आय चा क्रमांक 5 आहे आणि हा 14 आहे. तर इथं, सॉरी, आय चा क्रमांक 9 आहे. इथं 5 ने वाढला, इथं पण 5 ने वाढला आहे. म्हणजे इथं असणारा तुमचं उत्तराचा पर्याय असणारे पर्याय क्रमांक 3. ओके, आय होप की तुम्हाला उत्तर समजलं असेल मी कशा पद्धतीने सॉल्व्ह केलंय. ओके, म्हणून क्रमांक, अक्षरांना क्रमांक देणं महत्वाचं आहे.
पुढचा प्रश्न फार सुंदर आहे बघा, करायला घेऊया आपण. किरण, गोपाळ आणि हिमेश बुद्धिवान आहेत. किरण, रुपेश, जीवन कष्टाळू आहेत. रुपेश, हिमेश आणि जीवन प्रामाणिक आहेत. किरण, गोविंद, जीवन महत्वाकांक्षी आहेत. खालील पैकी कोणती व्यक्ती कष्टाळू किंवा महत्वाकांक्षी नाही? आता कष्टाळू कोण कोण आहे बघा, किरण, रुपेश आणि जीवन. आपल्याला नाही विचारलंय तर किरण, रुपेश आणि जीवन पर्याय असेल तर ते उडवून टाका. रुपेश चालणार नाही, किरण चालणार नाही. महत्वाकांक्षीमध्ये कोण कोण आले बघा, किरण, गोविंद आणि जीवन. आता किरण, गोविंद. गोविंद हा महत्वाकांक्षी, आपल्याला महत्वाकांक्षी नसलेला पाहिजे, म्हणजे तुमचं उत्तर येणार आहे गोपाळ. या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 तुमचं उत्तर असेल. म्हणून प्रत्येक वेळेस हा प्रश्न पूर्ण पद्धतीने सॉल्व्ह झालाच पाहिजे असं काही गरजेचं नाहीये. जे पर्याय तुम्हाला पॉसिबल वाटत नाही ते पर्याय उडवा. त्या पर्यायांच्या बाबतीत फारसा विचार करू नका. ओके, चला पुढचे मी 3 प्रश्न तुमच्या समोर देतोय. पहिला हा प्रश्न करून घ्या आणि मग नंतर 15 नंबरचा, नंतर मग पुढचे प्रश्न मी डिस्प्ले करतो. इतरांपेक्षा वेगळा वाटणारा गट कोणता आहे? इतरांपेक्षा वेगळा वाटणारा गट कोणता आहे? चला, संबंध बघा, 64 मधून जर 25 वजा केले तर 39 भेटतात. 88 मधून 25 वजा केले तर 63 भेटतात. 79 मधून 25 वजा केले तर 54 भेटतात. पण 74 मधून 25 वजा केले तर 39 भेटायला पाहिजे होते, पण इथं 40 लिहिलं आहे. म्हणून या ठिकाणी विसंगत वाटणारा पर्याय हा पर्याय क्रमांक 2 आहे. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 यायला पाहिजे. ओके, चला आता 16 आणि 17 नंबरचा प्रश्न मी तुमच्या समोर देतोय. हे प्रश्न मोठे असल्यामुळे पहिल्यांदा 16 नंबरचा घेऊन घेऊ. पास्याच्या 2 अवस्था दिलेल्या आहेत. त्यामधील आपल्याला एकाच्या विरुद्ध अंगास कोणती संख्या येईल असं आपल्याला विचारलंय. तर याच्या बाबतीचा एक नियम मी तुम्हाला सांगून देतो. त्याचा उपयोग होईल, तुम्हाला पटकन उत्तर देता येईल. याच्या दोन दोन नियम आहेत. ते नियम आपण एखाद्या दिवशी पूर्ण हे चॅप्टर घेऊनच आपण डिस्कस करू. इथं तिनाची पोझिशन समोरच आहे. तर म्हणून एकाच्या विरुद्ध पृष्ठभागावर 4 येणार आहे, म्हणजे इकडचा वरचा आणि इकडचा वरचा. इकडचा हा 5 आणि 2 हे विरुद्ध पृष्ठभागावर असतील आणि तिनाच्या विरुद्ध भागाला एकच राहिलेली संख्या अंक म्हणजे तो 6. विरुद्ध पृष्ठभागांच्या पास्याच्या बाबतीमध्ये विरुद्ध पृष्ठभागांच्या 3 जोड्या होतात. 3 जोड्या. हा, तर एक जर एकाच्या विरुद्ध अंगास काय असणार आहे? 4 असणार आहे. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असेल. चला, 17 नंबरचा प्रश्न प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करा. 17 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आलेला आहे. आपल्याला या आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते आपल्याला ठरवायचं आहे. ओके, जर पाढे जर तुमचे पाठ असतील तर तुम्हाला दिसतंय बघा, समोरासमोरील संख्यांचा गुणाकार 56 होतोय. 28 दुने 56, 14 चौक 56. मग किती 7 गुणीला किती म्हणजे 56? तर 7 8 56. तुमचं उत्तर या ठिकाणचं येणार आहे पर्याय क्रमांक 4. पर्याय 4 हे उत्तर बरोबर आहे. व्हेरी गुड. आता प्रश्न क्रमांक 18 हा पुन्हा आकृत्यांवर आहे. आकृत्यांवर देखील आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि आकृत्यांवर निरीक्षण तुम्हाला करावं लागतं. थोडस बघा, ही विशिष्ट आकृती कशी तयार होते? एक वर्तुळ आहे आणि त्याला ह्या खाली 3 रेषा जोडून ही एक आकृती पूर्ण होते. ही आकृती अशी पूर्ण होते आणि त्या पूर्ण आकृत्यांची संख्या पुढे पुढे जाताना वाढत जाते. आता बघा, इथं तुम्हाला दिसते, इथं 2 पूर्ण आकृत्या होत्या, तर इथं ही आकृती अटॅच झाली. आता ह्या 2 पूर्ण आहेतच, या 2 आहेत. आता ही तिसरी पूर्ण झाली आणि ही एक रेषा, म्हणजे प्रत्येक वेळेस 2 रेषा जोडल्या जात आहेत.
आणि दोन रेषा जोडत असताना जर आकृती पूर्ण झाली तर वर्तुळ देखील जोडलं जाते. आता बघा, इथून इथं जाताना इथं दोन रेषा जोडल्या तर इथं 4 हात आल्या. मग आता हे 4 तर पूर्ण असतीलच पुढच्या आकृतीमध्ये. 4 पूर्ण नसलेले पर्याय क्रमांक 4 येत नाही, पर्याय क्रमांक 2 पण येत नाही. आणि पुढे या वर्तुळाला अशा दोन रेषा जोडल्या जातील तर तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. बऱ्याच विद्यार्थ्यांनी ते बघितलं पण असेल, तुम्हाला सुचलं पण असेल. चला, 19 नंबरचा प्रश्न सर्वांनी करा. अशा प्रकारचे प्रश्न आपण घेतलेले आहेत. रिपीटेड सिरीज आपण असं म्हणतो. मी वाट बघतो याच्यासाठी आपण पद्धत वापरली आहे की दिलेल्या मालिकेमध्ये एकूण किती पद आहेत ते मोजा आणि त्यांचे गट तयार करा. त्यांचे गट तयार करा. आता बघा, जर आपण मोजले बघा पद किती त्याच्यात, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 आहेत. तर 3 3 चे करा. 3 3 चे जर गट केले तर डॅश सी डॅश आणि डी डी सी. तर आता बघा, या ठिकाणी तुम्हाला असं दिसतंय की डी 2 वेळेस येतो आणि सी, म्हणजे इथं जर मी डी भरला, ओके, आणि पुन्हा इथं डी डी भरला तर तुमचं उत्तर काय येणार आहे? डी डी आणि डीज येणार आहे. पण डी 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 तसं उत्तर दिलेलं नाहीये. पॅटर्न समज हा आपल्याला तसा सापडत नाहीये. तर मग 4 4 चे 3 गट करा. एक स्ट्रॅटेजी काम करत नसेल तर दुसरी स्ट्रॅटेजीवर काम करा. ओके, हा 4 चा गट, नंतर सी डी डॅश सी हा 4 चा गट. आता शेवटचा डॅश डी डी सी. ओके, आता बघा, याचा शेवट सी ने, याचा शेवट सी ने, तर हा पण सी ने असायला पाहिजे. नंतर मध्ये 2 डी आहेत, मध्ये 2 डी आहेत, तर याच्यामध्ये पण डी पाहिजे. तर याच्याने पॅटर्न कंप्लीट होतोय बघा. म्हणजे पहिला सी असायला पाहिजे, नंतर हा डी असेल आणि शेवटचा काय असेल? सी असेल. म्हणजे तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. पर्याय 4 तुमचं उत्तर आहे. पर्याय 4 तुमचं उत्तर आहे. ठीक आहे, चला. प्रश्न क्रमांक 20 आणि 21 मी तुमच्या समोर मांडलेला आहे. पटकन उत्तर देण्याचा प्रयत्न करा.
चला या प्रश्नाचं उत्तर द्या सर्वांनी. तर बघा 4 आणि 5 यांचा गुणाकार किती होतो? 4 पंचे 20, 20चे निम्मे केले तर इथं 10 होत आहेत. नवे आठे किती होतात? नवे आठे होतात 72, 72च्या निम्मे जर केले तर इथं होत आहेत बघा 36. 6 चौक होतात 48, 48च्या निम्मे केले तर 24 होतात. तर इथं 42 आहे, म्हणजे यांचा गुणाकार 84 यायला पाहिजे. तर तुमचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. येस. पुढचा बघा, शिक्षिका, आई आणि स्त्रिया आपण घेतलाय बघा अशा प्रकारचा प्रश्न प्रकार. तर शिक्षिका म्हटलंय म्हणजे इथं जेंडर स्पेसिफिक आहे. शिक्षिका म्हणजे महिला शिक्षिक. तर स्त्रिया हा मोठा गट असणार आहे आणि त्याच्यामध्ये हे दोघं वर्तुळ सामावलेले असणार आहे. बट शिक्षिकेचा वर्तुळ आणि आईचा वर्तुळ एकमेकाला ओव्हरलॅप असेल. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असेल. येस. चला पुढचे 3 क्वेश्चन मी तुमच्या समोर मांडतोय. 2 क्वेश्चन मांडतोय. क्वेश्चन मोठे असल्यामुळे या ठिकाणी 2च क्वेश्चन तुमच्या समोर येतील. प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. पहिला प्रश्न वाचता येतोय तुम्हाला? चला वाचा आणि करा.
ओके, खालील संकेत मालिकेत असे किती 6 अंक आहेत की जे 3 किंवा 4 नंतर लगेच आलेत, परंतु 6 व 7 नंतर परंतु 6 नंतर 7 किंवा 9 हे अंक नाहीत. बघा बघा थोडंसं कन्फ्यूज करणारी ही वाक्य आहेत. बघा, खालील मालिकेत किती वेळेत 6 हे अंक आहेत की जे 3 किंवा 4 नंतर लगेच आलेत, परंतु त्या 6 नंतर 7 किंवा 9 हे अंक नाहीत. सहा हे अंक आहेत जे 3 किंवा 4 नंतर लगेच आलेत. बघा, 3 किंवा 4 नंतर लगेच आलेत. बघा इथं हा पहिला आहे, परंतु त्या 6 नंतर किंवा 6 नंतर 7 किंवा 9 हे अंक नाहीत. आता नंतर बघा, ह्या 6 नंतर 3 आलाय, नंतर या 6 नंतर 4 आलाय. तर असे किती वेळेस आले? बघा, 3 वेळेस आले, म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. पुढचा प्रश्न बघा, बघा, विधान दिले, अनुमान दिलेले आहेत. काही सर्व आंबे सफरचंद आहेत. सर्व आंबे हे काय आहेत? सफरचंद आहेत. आणि काही सफरचंद काय आहेत? अननस आहेत. अशा आकृती. मग काही आंबे अननस आहेत का? काही आंबे अननस आहेत का? नाही आहेत. काही अननस आंबे आहेत का? नाही आहेत. म्हणजे अननस आणि आंब्यांचं वर्तुळ ओव्हरलॅप होताना इथं दिसत नाहीये, म्हणून तुमचं हे उत्तर येणार नाही. उत्तराचं उत्तर दोघं अनुमान बरोबर नाहीत. चला, 24 आणि 25 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. फरजाना आणि तस्लिमा बहिणी आहेत. अलीम आणि अकबर भाऊ आहेत. मुलगा मोहम्मद, अलीमचा मुलगा मोहम्मद तस्लीमचा भाऊ आहे. अलीमचा मुलगा मोहम्मद तस्लीमचा भाऊ आहे, म्हणजे फरजाना तस्लीमची बहीण आहेत. तर अकबर आणि अलीम भाऊ भाऊ आहेत. म्हणजे बघा, अलीम आहे, अलीमचा मुलगा कोण आहे? मोहम्मद. आणि हिची बहीण कोण आहे? तस्लिमा. तस्लिमाची बहीण कोण आहे? फरजाना. आणि ह्या अलीमचा भाऊ कोण आहे? अकबर. तर अकबर हा फरजानाचा कोण असणार आहे? काका असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, 7 गुणिला 5. 7 5 किती होतात? 35 होतात. 35 या अंकांची बेरीज केली तर किती होतात? 8. 8 त्याला रोमन भाषेमध्ये लिहिलंय. 6 पंचे 30 होतात. 30च्या अंकांची बेरीज केली तर 3, ते इथे लिहिलेले आहेत. 5 त्रिक 15, दोघांची बेरीज होते 6, ते इथे लिहिलेले आहेत. तो 9 चौक किती होतील? 36. 36 म्हणजे किती? 9. 9 हे इथं लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हे 25 प्रश्न या ठिकाणी बुद्धिमत्तेच्या चाचणीवर आपण डिस्कस केले. आशा करतो की तुम्हाला आजचं सेशन आवडलं असेल. वेगवेगळ्या प्रश्नांवर तुम्हाला प्रकाश टाकता आला असेल. ओके, चलो. थँक यू व्हेरी मच. बाय बाय. हॅपी लर्निंग.